तुझा मेळावा आहे हा कुठून आलाय रे? काँग्रेसमधून मेळावा आहे का? हे मेळावा आहे का रॅली आहे? कुठून घुसला हा मध्ये? उपस्थित बंधूंनो, नवरात्री सुरू झाल्यात की नाही? नवरात्र सुरू झालेले आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर बालाजीचं मंदिर असलेल्या वाशिम मध्ये माननीय अडवाणीजींच्या विजय संकल्प यात्रेची सभा होते आहे. आपण सगळ्यांनी ठरवायचंय केंद्रातला आणि राज्यातला दशमुखी रावण गाळल्याशिवाय राहायचं नाही आणि श्रीकृष्णाला सत्ता दिल्याशिवाय नाही. कारण विजयादशमीला आपण रावणाला जाळतो. हा दशमुखी रावण म्हणजे काय? महागाई, वीज टंचाईचं एक तोंड आहे, महागाईचं एक तोंड आहे, लॉ अँड ऑर्डरचं एक आहे. किती म्हणून गोष्टी आहेत. तुम्ही मला सांगा, यंदा तुमच्या दुबार पेरण्या झाले की नाही? कितीदा झाल्या पेरण्या? तिबार. इकडे तर तिबार झाल्या म्हणे. म्हणजे पेरणी किती झाली? एकदा, दोनदा, तीनदा. उगवलं का काही? जोपर्यंत दळभद्री विलासराव आणि आर पाटील आहेत तोपर्यंत या राज्यात काहीच उगवणार नाही. आणि त्यामुळे ह्या दुबार पेरणी झाली, काही मदत मिळाली का तुम्हाला? गेल्या वर्षी जमिनी खरडून गेल्या का नाही? जमिनी खरडून काही मिळाली का मदत? जोपर्यंत काँग्रेसला राष्ट्रवादीला तुम्ही खरडून काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. मग येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यांना खरडून काढणार की नाही? आणि म्हणून मला मागणं, येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अकोला आणि वाशिमची जिल्हा परिषद भाजप शिवसेनेच्या ताब्यात आल्याच पाहिजे. बैल घेतले, त्यांनी म्हशी घेतल्या, त्यांनी गाय घेतल्या. अरे सगळं काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी खाल्लंय. तुम्ही चौकशा सोडून द्या. हे राज्य बदलणार, आपलं राज्य येणार. तुम्ही पटलं तर मला गृहमंत्री करा. त्या सगळ्यांना मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार. त्यांना माफ करायला पाहिजे का? अरे शेतकऱ्याचं जे खातात अशा चोरांना जेलमध्ये पाठवायला पाहिजे. हे काम कोण करू शकेल? मुंडे. मोहन करत होता फोन. आणि त्यामुळं त्यांना माफ करून चालणार नाही. माननीय अडवाणी जी मैं सांगू इच्छितो, मैं हिंदी में बताऊंगा आपको. एक विदर्भ ऐसा प्रदेश है जब देता है तो छप्पर फाड़ के, जब धोता है तो धोबी पछाड़ देता. वाह अब्बास, ह्याला जिल्हा परिषदेला उभा करा रे. जब देता है तो पत्थर काय? हाँ, आणि छप्पर फाड़ के देता है. खुदा के जैसा विदर्भ की जनता. खुदा भी जब देता है तो छप्पर फाड़ के देता है, जब धोता है तो धोबी पछाड़ होता है. आणि म्हणून अडवाणींना मी सांगू इच्छितो, ही विदर्भाची भूमी, या विदर्भाच्या भूमीमध्ये मागच्या वेळी लोकसभेच्या 11 जागा होत्या. गए चुनाव में 11 जगह थी, उसमें से 10 बीजेपी और शिवसेना की आई थी. अब इस समय हमने तय किया है 10 के 10 जगह भारतीय जनता पार्टी शिवसेना की ही जीतेगी. हात उंच करा, पंजा नको, मुठी मुठी दोन्ही हात करा रे. तुला एकच हात आहे का? दोन हात. या 24 घंटे भी या राज्यात बंद होणार आहे. हे महाराष्ट्राचं सरकार आलं तेव्हा या राज्यामध्ये विजेचं लोड शेडिंग होतं का? मी राज्याचा ऊर्जा मंत्री होतो, विजेचं लोड शेडिंग होतं का? गुजरातमध्ये विजेचं लोड शेडिंग होतं. गुजरातमध्ये मोदीजी
आपल्याला माहित आहे 24 घंटे वीज देत आहेत 12 महिने. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे वीज देते. मध्य प्रदेशमध्ये आमचे चव्हाण मुख्यमंत्री वीज देतात. जर ते देऊ शकतात तर हे काय नाही. आणि म्हणून हे राज्य बदललं पाहिजे. 24 तास वीज देण्याचं काम मी करीन हे मी तुम्हाला वचन देतो. ते पाहिजे जातीचे यरागबळ्याचे काम नव्हे. हे सरकार म्हणतात वीज का मिळाली नाही. परवा स्टेटमेंट केलं आपल्या राज्याच्या वीज मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे वीज मिळत नाही ह्याला गोपीनाथ मुंडेच कारण. अरे वा, त्याला म्हणतात चोराच्या. म्हणजे वीज हे देत नाही आणि सांगतात मुंडेमुळे मिळत नाही, गडकरीमुळे मिळत नाही, भाऊसाहेबांमुळे मिळत नाही. अरे तुमचं सरकार येऊन किती वर्ष झाले? 9 वर्ष. म्हणजे ह्यांचं लग्न होऊन किती वर्ष झाले? किती? तरी नातवाचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेलं आहे. शरद पवाराला वेळ आहे का शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायला? ते काय करतात? काय करतात शरद पवार? क्रिकेट मध्ये काय स्पर्धा झाल्या 2020. त्याच्यानंतर काय झाल्या? IPL. त्या IPL मध्ये क्रिकेट तर सोडत, क्रिकेट बरोबर काय दाखवलं रे? कसं दाखवलं? हा दाखवायला उठून दाखव रे. हा म्हणजे क्रिकेट बघायला, खेळ बघावा, खेळ मध्ये शरद पवारने इंटरेस्ट घ्यावा, पण खेळाबरोबर चिअर्स करायला. हे R.R. पाटील उंची तेवढी ना अक्कलही तेवढी. ते सांगतो महाराष्ट्रात डान्स बार चालणार नाही. अरे महाराष्ट्रात चालणार नाही, क्रिकेटच्या मैदानात चालणार. अरे कोणता न्याय? छक्का मारला की पायवर, चौका मारला की हातवर. तुम्ही बघितलं का नाही? कशाला बघितलं रे? आणि त्यामुळं या हिंदुस्थान मध्ये क्रिकेट शेकडो वर्ष बघितला जातो, पण पवारांनी क्रिकेट बरोबर चेअर्स करायला. बरं, पवारांनी काय करायचं ते करावं, पण या महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला सगळं कर्ज दिलं म्हणून बनवलं की नाही? आता तुम्हाला कुणी खोटं बोललं, पोरगा जरी खोटं बोलला तर आपण काय करतो? कानाखाली आवाज काढतो, वा हा खरा बाप आहे पोपट. त्यामुळे या सरकारने आमची किती चेष्टा केली. हे विलासराव देशमुख गेल्या वर्षी काय म्हणले? सगळ्यांना वीज बिल माफ झालं का? माफ किती? 2 महिने वीज बिल माफ केलं का? केली होती का नाही घोषणा वीज बिल माफीची? दुसरं काय आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला? काय दिलं होतं? 2700 रुपये कापसाचा भाव देऊ. दिला का? दिला का? दिलेलं आश्वासन पाळलं का? अरे मग एकदा दोनदा फसताल कितींदा? आणि यंदा तर एवढे वाईट दिवस आहेत की आपल्या राज्यातल्या सोयाबीनच्या पिकावर लष्करी आळी पडली. लष्करी आळी पडली का नाही? इकडं आळी पडली ना, तिला काय म्हणतात? बोंडाळी. काय? शेंग काय नव्हतं, काय म्हणतात? लष्करा शेंगाळी. काय म्हणतात? शेंगाळी. म्हणजे आमच्या सोयाबीनवर शेंगाळी पडली. आपल्या महाराष्ट्रावर विलासराव देशमुखाची आणि R.R. पाटलाची लष्करी आळी पडली. आणि त्या वाचवायचं असेल, ह्या महाराष्ट्राला अंधारातून बाहेर काढायचं असेल, ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या नसतील, महिलांची आबरू परभणी जिल्ह्यात लाज वाटत नाही. दरोडा झाला, गेवराई दरोडा झाला. आईच्या समोर 14 वर्षाच्या कोळ्या मुलीवर दरोडेखोरांनी बलात्कार केला. आई समोर मुलीवर बलात्कार. कल्पना करा किती अमानवीय राक्षसाच्या प्रकारची कृती आहे. आणि या राज्यात एक नाही 25 दरोडे पडले आणि त्या दरोड्यात महिलांची आबरू लुटली.
अरे ज्या राज्यात महिलांची आबरू सुरक्षित नाही, आपण सगळ्यात जास्त कशाला जपतो? इज्जतीला. शाबास. कशाला जपतो? इज्जत नाही तर जगण्यात अर्थ आहे का? या राज्यात माणसांचे प्राण सुरक्षित नाहीत. कारण मालेगावला स्फोट झाला, मुंबईत स्फोट झाले, माणसं मेली. इथे महिलांची आबरू सुरक्षित नाही आणि आमचं वित्तही सुरक्षित नाही. जे सरकार आम्हाला सुरक्षा देऊ शकत नाही, जे आमच्या हिताचं जतन करू शकत नाही, विजयादशमीला संकल्प करूया ते सोनिया गांधीचं सरकार. हे कांग्रेसवाले लबाडानो, सोनिया आई है, नई रोशनी लाई है. काय नई रोशनी आणली? सोनिया आई है, महंगाई लाई है. महंगाई लाई है. इटलीच्या सोनियाला महाराष्ट्रातल्या सोयाबीनवर काय पडलंय ते कळायला मार्गच नाही. आणि हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या महाराष्ट्रात 9 वर्ष आणि केंद्रात 5 वर्ष सत्तेवर असून सुद्धा आणि महाराष्ट्रात आणि देशाचं भलं केलेलं नाहीये. अशा ना करत्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारला घालून आपण विजयादशमीचा संकल्प करूया. या विदर्भातल्या 10च्या 10 जागा शिवसेना भाजपला विजयी करून ह्या हिंदुस्थानचं नायक, ह्या हिंदुस्थानचं प्रधानमंत्री आणि या हिंदुस्थानला पुढे नेऊन जगामध्ये एक शक्तिशाली स्वाभिमानी राष्ट्र करण्यासाठी आपण सगळे अडवाणींच्या पाठीमाग सर्व शक्तीने उभा राहूया. आणि आपण अडवाणीला प्रधानमंत्री बनण्यासाठी उभे राहणार की नाही? हात करा उंच.